नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। अंबड एमआयडीसी परिसरात खड्ड्यांमुळे उद्योजक निलेश कोटकर यांचा मृत्यू झाल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। 3 दिवसांपूर्वी अंबड एमआयडीसी परिसरात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात उद्योजक निलेश कोटकर यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतरही संबंधित परिसरातील खड्डे अद्याप न बुजवल्याने व्यापारी आणि उद्योजकांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू करत प्रशासनाकडे तातडीने खड्डे दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। येत्या 8 दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास मृतांचा अंत्यविधी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या घरासमोर तर दशक्रियाविधी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याने प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। खड्ड्यांमुळे नाशिकची वाताहत झाली। पालकमंत्री ते कुंभमेळा मंत्री काय ते म्हणजे ते कुंभ आयुक्त काय जे आहे ते सगळे हे नुसते बैठका घेतात ना। किती बैठका झाल्या, त्याला काही लिमिट आहे? आणि त्या बैठका घेऊन मस्त नाश्ता पाणी चहा पाणी आणि गप्पा मारणे। अरे जीव गेले, त्या जीवांवर म्हणजे जीव गेलेल्या लोकांवर सुद्धा तुम्ही बैठका घेऊन असता। तर काय शोकांतिका आहे नाशिकची। कधी 8 दिवसाचा अल्टिमेटम देत्या, कधी 15 दिवसाचा, कधी 6 महिन्याचा। अरे काय चालू आहे? या अंबड सातपूरच्या औद्योगिक वसाहतीची पूर्णपणे वाट लावून टाकली। एकही उद्योग करू शकत नाही अशा लायकीचं ही एमआयडीसी होऊन गेलेली आहे। नाशिकचा तर जो ज्याला टेंडर भेटलं तो येऊन नाशिक मध्ये खोदतोय। मशीन घेऊन आला का खोदायला सुरुवात केली। अरे त्याला काही विचारणा नाही, त्याला काही ट्रॅफिकचं संतुलन नाही, काहीच नाही। या सर्व प्रकाराच्या विरोधात आम्ही एवढंच सांगतो, तुम्ही किती मुदत द्या, पण याच्यानंतर जर खड्ड्यामुळे बळी गेला तर आम्ही त्याचा अंत्यविधी लोकप्रतिनिधीच्या घरासमोर आणि दशक्रियाविधी राजेगाव भवनच्या गेट समोर याची गंभीर दखल घेऊ।